महाराष्ट्रामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा आरक्षण असा वाद सुरू असताना आता बंजारा समाजाचे धर्मगुरू जितेंद्र महाराज यांनी बंजारा समाजाला एसटी कॅटेगरीतून आरक्षण देण्याची मागणी केलेली आहे आणि या ठिकाणी आता समाजाला आवाहन देखील केलेलं आहे। राज्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा आरक्षणाचा वाद सुरू आहे, मात्र हिंगोलीच्या या सभेमध्ये आता तुम्ही थेट पुन्हा एकदा आरक्षणासाठी लढा उभा करताय आणि आता एसटीमधून आरक्षणाची मागणी करताय। निश्चितच आम्ही एसटीमधून आरक्षणाची मागणी करतोय, कारण प्रथम मी सरकारचं स्वागत करतो, सरकारच्या निर्णयाचं स्वागत करतो। त्यांनी जे दिल्ली गॅजेटियरच्या आधारावर कुणबी मराठा कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा जो आदेश निर्गमित केलेला आहे, GR निर्गमित केलेला आहे, त्याच गॅजेटियरमध्ये बंजारा समाज यांच्या एसटी प्रवर्गामध्ये नोंदी आहेत। त्या आधारावर आमचं म्हणणं आहे की आम्हाला आदिवासी समाजाचं आरक्षण नको, परंतु 1950च्या गॅजेटियरमध्ये आणि तिथून तर आजपर्यंत त्या गॅजेटियरमध्ये बंजारा समाज हा एसटी प्रवर्गात आहे म्हणून त्याच्यामध्ये नोंद आहे। जेव्हा त्या नोंदीच्या आधारावर, त्या गॅजेटियरच्या आधारावर मराठा समाजाला आपण जात प्रमाणपत्र देण्याचा GR निर्गमित केलेला आहे, तर त्याचप्रमाणे बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण प्रदान करावा, ही सरकारकडे आमची मागणी आहे। बरं, आता पुढची तुमची भूमिका काय असणार आहे? कारण हैदराबाद गॅजेट त्या ठिकाणी लागू करण्याचं सरकार म्हणते, यासाठी तुम्हाला वेगळा लढा उभा करावा लागणार आहे का सरकार तुम्हाला हे सगळं सरसकट आता एसटीमधून आरक्षण देईल बंजारा समाजाला? आम्ही सरकारकडे पूर्ण आमचे जे समाजाचे तज्ज्ञ लोक आहे आणि सगळे सामाजिक राजकीय चळवळीमध्ये जे काम करणार आहेत, या सगळ्या लोकांची जागोजागी मीटिंग चालू आहे। पहिला तर आमचा हा जो लढा आहे, न्यायालयीन लढा उभारण्याची आमची तयारी चालू आहे। आम्ही न्यायालयीन लढा उभारणार आहेत आणि आम्ही सरकारकडे अतिशय शांतबद्ध पद्धतीने आम्ही कोणाचा आरक्षण मागणार नाही। आम्ही आदिवासी समाजाचा आरक्षण नाही मागणार, परंतु त्या गॅजेटियरनुसार आमची जे नोंद आहे आदिवासीमध्ये, तर आदिवासी समाजाचा मूलभूत त्या आदिवासी एसटी आरक्षणाचा जो मूलभूत अधिकार आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे म्हणून आमची मागणी राहील आणि वेळ पडल्यास पुढे आंदोलनाची सुद्धा तयारी या राज्यामध्ये अतिशय शांत पद्धतीने होणार आहे। पण आता तुम्ही ठिकठिकाणी बंजारा समाजाच्या बैठका घेत आहेत, आत्ता देखील या सभेमधनं तुम्ही समाजाला आवाहन केलं आहे। महायुतीच्या या सरकारमध्ये तुम्हाला आता एसटीमधून आरक्षण पाहिजे आहे, त्यासाठी या सरकारच्या विरोधामध्ये संघर्ष उभा करावा लागण्याची वेळ येईल का सरकार शांततेच्या मार्गाने तुम्हाला आरक्षण देईल? निश्चितच सरकार याच्यामध्ये तोडगा काढून आम्हाला आरक्षण देण्याबाबत सकारात्मक राहील, अशी आशा आम्हाला फडणवीस सरकारकडून आहे। या सगळ्या निर्णयानंतर जर तुम्हाला एसटीचं आरक्षण लागू झालं नाही तर पुढची रस्त्यावरची तुमची लढाई कशी असेल? शेवटी ही संपूर्ण समाजाची मागणी आहे आणि आमचे जे धर्मगुरू आहेत, हे धर्मगुरू रामराव महाराजांनी सुद्धा समस्त बंजारा समाजासाठी एक फार मोठा लढा उभा केला होता। त्याच लढाच्या माध्यमातून त्यांनी आंध्र प्रदेश आणि कर्नाटक येथे जाऊन मोठी आंदोलन केली होती आणि त्या आंदोलनाला यश म्हणून त्या आंध्र प्रदेशचा संपूर्ण बंजारा समाज हा एसटी प्रवर्गामध्ये त्यांनी समाविष्ट करून घेतला। त्याचप्रमाणे आम्ही एक मोठा आंदोलन या ठिकाणी आमचा होईल। हा सगळा हैदराबाद गॅजेटचा निर्णय लागू झाल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांची तुमची भेट झाली का किंवा उपमुख्यमंत्र्यांची भेट झाली का? नाही, लवकरच आम्ही मुख्यमंत्र्याची भेट घेणार आहे। हैदराबाद गॅजेटवर संपूर्ण अभ्यास आमच्या लोकांचा चालू आहे। 350 पानाचा जे गॅजेटियर आहे, त्या गॅजेटियरचा संपूर्ण अभ्यास आमची तज्ज्ञ मंडळी करत आहे। आता एवढं सिद्ध झालेलं आहे की त्याच्यामध्ये बंजारा समाज हा एसटी प्रवर्गामध्ये नोंद आहेत, हे सिद्ध झालेलं आहे। त्यानुसार आमची लढाई न्यायालयीन लढाई आणि त्यानंतरची आंदोलनात्मक भूमिकेत त्याचा रूपांतर। नक्कीच साम टीव्हीशी बातचीत केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। तर हे बंजारा समाजाचे धर्मगुरू जितेंद्र महाराज होते। सरकारने आता
हैदराबाद गॅजेटच्या नंतर आता बंजारा समाजाला एस टीमधून आरक्षण द्यावं आणि बंजारा समाजाला सरकारने शांततेच्या मार्गाने आंदोलन दिलं नाही तर रस्त्यावरची लढाई सरकारच्या विरोधात बंजारा समाज लढेल असा इशारा जितेंद्र महाराज यांनी दिला आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।